तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बारामतीमध्ये पिकांच्या नुकसानीची पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधतायत. आपण थेट जाऊयात. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली. काय नेमके शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, काय शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली? बारामती परिसरामध्ये गारपीट झाल्यानंतर मी पहिल्यांदाच इथे आले आणि माझं कर्तव्य आहे की माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देणं. शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे. आणि खरं बघायला गेलं तर शेतकरी सगळ्याच बाजूने कायम पिचलेला असतो आणि आता इतका अचानक जी गारपीट झाली त्याने तर अगदीच फार नुकसान झालेलं आहे. आणि मी सगळं बांधावर जाऊन बघितले प्रत्यक्ष नुकसान किती झाले ते त्यांनी त्यांच्या सगळ्या भावना माझ्याजवळ सांगितलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली. काय नेमके शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, काय शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली? बारामती परिसरामध्ये गारपीट झाल्यानंतर मी पहिल्यांदाच इथे आले आणि माझं कर्तव्य आहे की माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देणं. शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे. आणि खरं बघायला गेलं तर शेतकरी सगळ्याच बाजूने कायम पिचलेला असतो आणि आता इतका अचानक जी गारपीट झाली त्याने तर अगदीच फार नुकसान झालेलं आहे. आणि मी सगळं बांधावर जाऊन बघितले प्रत्यक्ष नुकसान किती झाले ते त्यांनी त्यांच्या सगळ्या भावना माझ्याजवळ सांगितलेल्या आहेत. तर सुनेत्रा पवारांनी बारामतीत नुकसानीची पाहणी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणं हे माझं कर्तव्य असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालंय असे सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा एबीपी माझा. डॉक्टर शुभा थत्ते यांचं